शशिशेखर विरूपाक्ष सदाशिव शशिशेखर विरूपाक्ष सदाशिव शिवशंकर गिरीशा शिवशंकर गिरीशा महारुद्र हर नारी नटेश्वर नूतन मुख दिसे मंगल तनुला नूतन मुख दिसे मंगल तनुला जय लेखन जे हस्तकरी जय लेखन जे हस्तकरी जय लेखन जे हस्तकरी त्यागनायक स्वामी त्यागनायक स्वामी सीनमु वाणी होय खरी वाणी होय खरी महारुद्र हर नारी नटेश्वर नवयुग सदनी यत्न नवीन है नवयुग सदनी यत्न नवीन है समर सुधारस साठवितो समर सुधारस साठवितो नाट्य रूपाने त्याच अमृता नाट्य रूपाने त्याच अमृता वाहुन देतो रसिक मनाला वाहुन देतो रसिक मनाला महारुद्र हर नारी नटेश्वर महारुद्र हर नारी नटेश्वर गंगाधर यतिशा शशिशेखर विरूपाक्ष सदाशिव शिवशंकर गिरीशा शिवशंकर गिरीशा शिवशंकर गिरीशा महारुद्र हर नारी नटेश्वर महारुद्र हर महारुद्र हर महारुद्र हर नारी नटेश्वर नारायण 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 आहा नारायण 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 हरि नारायण माझे राजन चंद्रगुप्त नमती वीरेश्वराच्या पदा त्यांची मी कथितो कथा स्मरणिका चिंतोन प्राणा सदा सम्राज्ञेयमुची असे प्रियतमा त्या चंद्रराजामनी त्यांचे यौवन गुंफले अजूनही येथील एका वनी
नारायण नारायण. मंडळी, सूत्रधाराचं काम मोठं अवघड. कथेचा गोषवाराही द्यायचा आणि कथेबद्दल चकार शब्दही काढायचा नाही, अशी सक्त ताकीद दिलेली असताना नाट्यरंजन करणं तसं कठीण. त्यामुळे या समयी प्रेमकथेचा आधार घेऊन कथेची पूर्वपीठिका सांगणंच योग्य. तर ही आमच्या युवराजांची कथा. आम्हाला इतिहास प्रभू श्रीरामांचा आणि श्रीकृष्णाचा शिकवला गेला. महात्मा बुद्ध, सम्राट चंद्रगुप्त मौर्य हे तर अगदी मागच्या शतकातले. त्यानंतर आमच्या महान सम्राटांचा, समुद्रगुप्तांचा काळ म्हणजे अगदी काल परवाचाच म्हणा ना. तर हा काळाचा ओघ आता गुप्त साम्राज्यातल्या रामगुप्त या राजापाशी येऊन थांबलेला आहे. हो, पण त्यांचा राज्याभिषेक काही अद्याप झालेला नाहीये, मात्र पुढे तो होणारच. हो, पण ते आपले नायक नाहीत बरं. आपले नायक आणि माझे मालक सम्राट चंद्रगुप्त. होय, समुद्रगुप्ताचेच वंशज. खरं तर रामगुप्त आणि चंद्रगुप्त हे दोघे बंधू बंधू. पण नियती तिला हवं तेच करते. या कथेत रामगुप्त राजाला दौर्बल्याचा आणि भ्याडपणाचा शाप आहे. त्यामुळे अर्थातच सहानुभूतीही आहे. मात्र या दौर्बल्यात रामगुप्त राजानं घेतलेला निर्णय चंद्रगुप्ताच्या आयुष्यात नेमका कोणता बदल घडवतो हे आता पाहायचं. तशी ही कथाही अमरच आहे. ती केवळ निर्णयाची किंवा पराक्रमाची नाही, तर ती इथेच कुठेतरी गंधासारखी बागडणारी एक प्रेमकथा आहे. अहो, म्हणूनच म्हटलं, सम्राज्ञी अमुची असे प्रियतमा, त्या चंद्र राजामनी, त्यांचे यौवन गुंफले अजूनही येथील एकावनी. नारायण नारायण. युवराज, युवराज, कुठे बरं गेले युवराज? युवराज, युवराज. काय आहे तुझे? का ओरडतोस? तुम्ही महाली नव्हतात म्हणून मला राजमातांनी इथं पाठवलं. युवराज जिथे जिथे जाऊ शकतील तिथे तिथे जा, असा आदेश त्यांनी मला दिला. मग कुठे गेलास? सर्वप्रथम सेनापती सेनेची तयारी बघत होते, तिथे जाऊन आलो. पण तिथेही तुम्ही दिसला नाहीत. मग कुठे गेलास? मग मी न्यायालयात गेलो. मला वाटलं तुम्ही इथली न्यायव्यवस्था बघत असाल. हो, पण मग तिथेही न दिसल्यावर थेट उद्यानाच्या दिशेनं निघालो. म्हणजे आम्ही एकतर रणांगणात असू किंवा उद्यानात असू असं म्हणायचं आहे का तुला? तसं नव्हे युवराज, मात्र इतकं सुंदर उद्यान दिसलं, त्याची शोभा वाढावी म्हणून आम्ही इथे आलो. तेवढ्यात तुम्ही दिसलात. काय काय काय? उद्यानाची शोभा वाढवताना दिसतात. लगेच तुम्हाला हाका मारत निघालो. युवराज, ठीक आहे, आता महाली जा. आम्ही थोड्या वेळानं येऊ. जी युवराज. बहुधा तीच या समयी विहारासाठी फिरत आहे. होय, या अंतरातही जिचे लावण्य अगदी स्पष्ट दिसेल ती नित्य नेमे येथे येणारी युवतीच असू शकेल. पण हिचं नाव तरी काय? शोभा राजघराण्याची तर आहे, मात्र अलंकार साधेपणाचे साक्षीदार आहेत. हिला नाव विचारायला जावं का? पण ही खरोखर कोणी सामान्य युवती असेल
आणि तिने बाहेर आमच्या नावाचा कल्लोळ केला तर व्हायची पंचायत. पण छे, मनही स्वस्थ बसेना. ही नक्की कोण? कोण ही सुंदरी, 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 कोण ही सुंदरी. नेत्र कमळे मोहक मोठी, नेत्र कमळे मोहक मोठी, नेत्र कमळे मोहक मोहक, नेत्र कमळे मोहक मोहक, नेत्र कमळे, नेत्र कमळे मोहक मोठी, वांछित सुर नर मंगल गाठी, वांछित सुर नर मंगल गाठी. पाहुन ऐशा रूपावरी है, पाहुन ऐशा रूपावरी है, पाहुन ऐशा रूपावरी है. प्रेम उमलले मम अंतरी, प्रेम उमलले मम अंतरी. कोण ही सुंदरी, कोण ही सुंदरी, कोण ही सुंदरी, कोण ही सुंदरी. रूप मनोहर गंध चराचर, रूप मनोहर गंध चराचर, रूप मनोहर, रूप मनोहर गंध चराचर, रूप मनोहर, रूप मनोहर, रूप मनोहर, रूप मनोहर गंध चराचर, रूप मनोहर मनोहर. निकट न जाता सोडून बघणे, निकट न जाता सोडून बघणे, यात असे नव प्रीती खरी,
यात असे नव रीती खरी कोणही सुंदरी 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 हे सुंदरी हे सुंदरी हे ऐका, आपण या राष्ट्राच्या राजकुमारी असल्याचे दिसते. नाही हो, मी एका न्यायाधीश महोदयांची कन्या आहे. इथल्या राजकुमारींची माझी मैत्री आहे म्हणून गफलत झाली असावी. आम्ही कायम सोबतच असतो ना. आपल्याला त्यांच्याशी काही बोलायचं होतं का? नाही, म्हणजे महत्वाचे असे काही नाही. सहज ओळख व्हावी म्हणून प्रश्न विचारला. कुणाची? माझी की राजकुमारींची? खरं सांगू तर दोघींचीही. आम्ही गुप्त साम्राज्याचे राजकुमार आहोत. इथे काही दिवस पर्यटनासाठी आणि राजकीय करारांची पूर्तता करण्यासाठी आलेलो आहोत. इथल्या राजपरिवाराशी आमचे फारसे बोलणे झाले नाही, कारण सर्व करार आमची मातोश्री आणि वडील बंधूच करत आहेत. त्यामुळे आम्ही संधी आणि वेळ साधून वनविहार करत आहोत. आपण सलग 3 दिवस आम्हाला इथे दिसलात म्हणून औत्सुक्याने विचारले. आपल्याला मी ओळखते युवराज. गुप्त साम्राज्याच्या युवराजाला कोणी ओळखणार नाही असं असेल. आणि आपला पराक्रम तर सर्वश्रुत आहे. मलाही गेले 2 दिवस नाही, काल आपण इथे दिसलात. आपली हरकत नसेल तर एक लहानसा प्रश्न विचारावा. विचारावा? उत्तर देणं आम्हाला बंधनकारकच आहे. नाही नाही, आम्ही असा औपचारिक प्रश्न विचारणार नाही. तुमची संमती असेल तरच उत्तर द्या. बरं. आपलं नाव कळू शकेल? राजकुमार, एक नाव विचारायला इतका अडचण? म्हणजे औपचारिकपणाच की. माझं नाव विजया. उत्तम. साधं आणि सुंदर नाव आहे. हो, पण युवराज, माझी एक विनंती आहे. आम्ही आपल्याशी बोललो, माझं नाव सांगितलं, हे बहुधा आमच्या वडिलांना आवडायचं नाही. तेव्हा आपण माझं नाव गुप्तच असू द्या. निश्चिंत व्हा. उलट आपण याबाबत नश्वर वाच्यता करू नये असे आम्हीच तुम्हाला सांगणार होतो. त्याआधीच तुम्ही म्हटलंत. पण विजया, आम्ही तुमची काय ओळख ठेवावी? नाव आणि कुळ पुरेसे नाही. एखादी ठोस ओळख द्या, म्हणजे हा प्रसंगही लक्षात राहील. ऐकावं युवराज. मी हो विजया, विजया मी हो विजया, विजया मी हो विजया. रमते माझ्या एकांती मी, रमते माझ्या एकांती मी. जन म्हणती स्वर्णिम कांती मी, जन म्हणती स्वर्णिम कांती मी. फुलबागी खुलते अंती मी, फुलबागी खुलते अंती मी. माझी मी अभया, अभया माझी मी अभया, अभया मी.
विजया जिथे असावे स्वर हे काही बहुधा तेथे असेन मीही बहुधा तेथे असेन मीही जिथे असावे स्वर हे काही बहुधा तेथे असेन मीही विचार रात्र चांदणे मज भावे आभेद डुंबणे मज भावे आभेद डुंबणे काय याहुनी तुझे सांगणे काय याहुनी तुझे सांगणे माझ्या भव रुचिया रुचिया माझ्या भव रुचिया रुचिया मी हो विजया विजया मी हो विजया विजया मी हो विजया विजया मी हो विजया मी हो विजया मी हो विजया. मला वाटतं इतकी ओळख युवराजांना पुरेशी असावी. हो, मात्र लक्षात ठेवणं अवघड आहे. या 4 ओळी काही वेळा कानी पडल्याशिवाय स्मरणात राहायच्या नाहीत. तसे आम्ही 4 दिवस इथे आहोत. शक्य झाल्यास इथे येऊन याच शब्दांचा आनंद घेऊ. तसेही ते शब्द या कानात आणि या वनात घुमत राहणार.
युवराजांच्या कानात आमच्या शब्दांपेक्षा लष्करांच्या टाचांचे नाद लक्षात राहावं अधिक योग्य असं मला वाटतं. माझी बाई काय ओळख? 4 ओळींचीच, पण आपला पराक्रम आसमंतात न मावणारा. लष्कर, पराक्रम, विक्रम सर्व काही सत्ताधीशाला शोभून दिसतं. आमच्या हाती केवळ हे खड्ग आहे, खड्ग. त्या उपर काही एक अधिकार आमच्याकडे नाहीत. त्यामुळे ऐन रणरागाच्या काळात आम्ही सप्तसुरांचे अभ्यंग स्नान करत सुखावत आहोत. अर्थात तुझ्या सुरांनी रणदेवताही तृप्त होऊ शकेल, तो प्रश्न नाही. पण असो, हा आपल्या चर्चेचा विषय नाही. हे काय? गायकानं एखादी ताण छेडावी आणि अर्ध्यातच तिहाई घ्यावी म्हणजे रसिकांचा हिरमोड निश्चितच. असा विषय अर्धवट ठेवणं हा माझ्यावरचा अविश्वास समजावा का मी? नाही ग, तू न्यायाधीश महोदयांची कन्या असल्यानं मी सावध झालो. म्हटलं मी काही बोलायचो आणि माझा खटला निकालात निघायचा. छे काहीतरीच काय. मी नाही हा ते काम करत. ते काम सर्वस्वी माझे वडीलच करतात. त्यांचा निर्णय अंतिम असतो म्हणून मला काही खटले समजतात. चांगलं आहे. निर्णय घेण्याचं अंतिम स्वातंत्र्य केवळ कर्तृत्ववान पुरुषालाच शोभून दिसतं नाही का? आता न्यायाधीश महोदयांची भेट घ्यायला हवी. नको नको, आत्ताच सांगितलं ना त्यांना आवडणार नाही म्हणून. म्हणजे तसं गैर काही नाही, पण असं बोलणं कोणाशी होत नाही म्हणून म्हटलं. आम्हाला लक्षात आहे, तू चिंता करू नकोस. तुझा उल्लेख न करता आम्ही त्यांची भेट घेऊ. जशी तुमची इच्छा. पण हो, बहुधा उद्या आमचे सूर पुन्हा या वनी घुमू शकतात. जेव्हा तिने मी न्यायाधीशाची कन्या असल्याचं सांगितलं तेव्हा क्षणभर वाटलं ओळखण्यात चूक झाली. जिने गेले काही दिवस या हृदयाचा ठाव घेतला आहे तीही नव्हेच. मात्र आमची नजर आणि श्वास चुकायचा नाही. तिने आमचा मंच भेरला खरा, पण ज्याचा मंच भेरला तोही चंद्रगुप्त आहे हे ती विसरली. इथल्या न्यायाधीश महोदयांच्या कुटुंबाची आणि आमची पहिल्याच दिवशी भेट झाली होती म्हणून तर भैरव धावत धावत आधी न्यायमंडपी गेला. पण मुख्य विषयाची टाळाटाळ करून आणि ओळख लपवून तिने साध्य तरी काय केलं की आम्हाला जे असाध्य वाटत होतं ते शक्य होण्याची ही चाहूल म्हणावी. उत्तराच्या आड फक्त आजची रात्र.
विसरून सर्व काही मी चिंतते कुणाला विसरून सर्व काही मी चिंतते कुणाला कुणाला विसरून सर्व काही मी चिंतते कुणाला 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 विसरून सर्व काही मी चिंतते कुणाला मजला कळेन माझे मजला कळेन माझे मजला मजला कळेन माझे कैसा प्रकार झाला मजला कळेन माझे कैसा प्रकार झाला दिसते समोर खेळी दिसते समोर खेळी दिसते समोर खेळी दिसते समोर खेळी मज चंद्र चांदण्यांची मज चंद्र चांदण्यांची विजनात रात जाते विजनात रात जाते स्मरते पुकार त्याची विजनात रात जाते स्मरते पुकार त्याची फुलते मनात माझ्या फुलते मनात माझ्या फुलबाग ही कुणाची विजनात रात जाते विजनात रात जाते विजनात रात जाते वा राजकुमारी ध्रुविका काल जेव्हा तुम्ही तुमचं नाव विजया म्हणून सांगितलं तेव्हाच मनात शंका आली होती काल विशेष चौकशी केल्यावर तुमचं नाव विजया नसून ध्रुविका आहे असं समजलं आणि खरोखरच हे सूर पुन्हा एकदा आमच्या कानावर पडलेच तर अय्या तुम्ही केव्हा आलात जेव्हा तू स्वतःच काही प्रश्न विचारत होतीस तेव्हाच आलो पण त्याचं नाव तरी काय उत्तर मिळालं असतं तर प्रश्न कशाला विचारला असता नाही चंद्राची खेळी म्हटलंस म्हणून विचारलं चंद्राची खेळी असेलही तिला का कोणाचा बांध आहे एकदा चंद्रानं ठरवलं तर त्याला अडवणार कोण अगदी काळोखाला विणून अवतीभोवती गुंडाळलं
तरी त्याचा प्रकाश शिरकाव करायचाच. मग माझ्या मनात केला असेल तर त्यात नवलते कोणतं बाई? अरे च्छा, असा लबाड चंद्र या राज्यात भ्रमंती करतो वाटतं. नुकताच. बर, मग त्याने तुझ्या मनातही प्रवेश केलेला दिसतो. त्याचा स्वीकार करशील? अगदी मनापासून. अद्भुत. हे मंगल क्षण कायमचे लक्षात राहूत याकरता या फुलबागेची साक्ष घ्यायला हवी. ये, त्या प्राजक्तालाच ही कहाणी सांगून ठेव. बहुमंगल दिन हा, बहुमंगल दिन हा, बहुमंगल दिन हा. नेत्रे पाहियला, नेत्रे पाहियला, नेत्रे पाहियला, नेत्रे पाहियला, नेत्रे पाहियला. प्रारब्धाचा कुसुमाश्रय हा, प्रारब्धाचा कुसुमाश्रय हा. अर्पियला, अर्पियला, अर्पियला. बहुमंगल दिन हा. नकळत मजला भावत से जो, नकळत मजला भावत से जो. गुण हा तव हृदयाचा, हा गुण हा तव हृदयाचा. मांगल्याचा कलशासमः, मांगल्याचा कलशासमः. प्रेमे जिंकियला, प्रेमे जिंकियला. बहुमंगल दिन हा. बहुमंगल दिन हा. नेत्रे पाहियला, नेत्रे पाहियला. प्रारब्धाचा कुसुमाश्रय हा. अर्पियला, अर्पियला. बहुमंगल दिन हा. नकळत मजला भावत से जो, नकळत मजला भावत से जो. गुण हा तव हृदयाचा, हा गुण हा तव हृदयाचा. नकळत मजला भावत से जो. नकळत मजला, नकळत मजला, नकळत मजला. नकळत मजला, आ, आ,
नकळत मजार भावत से जो गुण हा तब हृदयाचा हा गुण हा तब हृदयाचा गुण हा तब हृदयाचा मांगल्याच्या कलशा समहा मांगल्याच्या कलशा समहा मांगल्याच्या कलशा समहा प्रेमे जिंकियला बहुमंगल दिन मंगल दिन मंगल दिन मंगल दिन मंगल दिन बहुमंगल मंगल दिन बहुमंगल मंगल दिन मंगल दिन मंगल दिन मंगल दिन मंगल दिन बहुमंगल दिन बहुमंगल दिन बहुमंगल दिन हाच नियम. कदाचित मी तिच्याहून अधिक त्यागवान ठरेल, पण व्यवस्थेला कुणीच बदलू शकणार नाही. हेच प्रारब्ध आहे युवराज. प्रारब्धाचे धडे आम्हाला तेव्हाही मान्य नव्हते आणि आजही नाहीत.